सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज थोडा अवतार खराब दिसायला ना, कारण मूड खराब आहे माझा. तेवढा नाही आहे, थोडा खराब आहे. आणि आज येलो कलर आहे नवरात्रीचा. सो तुम्हाला व तुमच्या परिवाराला पण माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या. आणि चला मग घरामध्ये काय चालू आहे बघूया. तसं तर मी बेडरूम मध्ये शूट करत होते, कारण आवाज खूप बाहेरून येत होता त्यामुळे. भैया ए चड्डी पहलवान, क्या कर रहा है तू? यूट्यूब. काय गेमिंग करायचं काय? हे या नाही ना खूप असं असं बोलते. ये देखो मेरी मम्मी काय करायली. मम्मा अनाथ नशा तुला म्हणलं होतं ना मी कर म्हणून. तुला खावत करू ना. हो कर. हे देखो हे कधीची आहे मम्मी? लग्नाच्या वेगळं झाल्या पहिली घेतलेली म्हणून अशी आहे. लग्न झालं तेव्हा वेगळं केलं तर तुम्हाला? सासू सासऱ्याने वेगळं केलं म्हणून आम्हाला भांडे काही दिले नाही, म्हणून पहिल्यांदा ते फेकून दे वाटण्यात चालली. आता मग हीच जे काय म्हणतात ह्याला कढई, भैयाच्या लग्न झाल्यावर पहिली रसोई असते तेव्हा तिला ह्याच्यातच करायला होत. हा हे फेकू नको कढई, किती खराब हो आता. हा आणि हे आमचं किचन आहे. काय पण म्हणा, कितीही काळी हो, पण ह्याच्यातलं जेवण जे आहे ना एकदम म्हणजे असं मस्त वाटते आणि त्याच्यातच करू वाटते. किती बी आमच्या इथं दुसरे पण आहेत पण त्याच्यात करू वाटत नाही, ह्याच्यातच सवय पडली आता आम्हाला त्याची. आणि मम्मी इथं करत आहे. मी करू काय? का मी खाऊ? ऐ का हळू बोलाली ग? बोलू ने. किती गोड आहे तू. एक काम करते, मी पण हेल्प करते मम्मी तुझी. हा चालते. सो गाईज, आमचा पहिलं केलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला पण दाखवते मी. ये बघा, पहिलं गेला. मम्मी तू बी कर. तू बी कर. गेला कर ना. गेला मन मन मन. पहिलं गेलं. किती सॉफ्ट आवाज आहे यार तुझा. माझा तर राक्षसावानी आवाज दिसते. का व्हायला पूर्ण असं खराब होऊन चाललंय. नको आहे, जाऊ दे, सोडून दे, नको करू. तेल खराब होऊन जाते उग त्याच्यामुळं. हे बघा, हे जे आहे ना हे खराब होऊन गेलं पूर्ण. मला दाखवते. हे बघा असं झालं. त्याहून चांगलं की न बनवलेलं. नको आई, सोड, जाऊ दे. माझा मूड होता खायचा अनार नशा, पण आता ते होत नाहीये तर कुशाला करत बसायचं. ते पूर्ण असं चिमटूच चाललंय. आणि आमचा काय करायला इथं ए पोरींवानी दिसायलास काढते. एडे चाळे करत राहतोस हमेशा. इथं अनानशा करायचं कॅन्सल झालेलं आहे आणि इथं चालू आहेत भजे. अजून काय करायचंय? भजन पोहे करायचं. अजून नंतर खिचडी भजे. आणि भजे आता नाही खायचे का? हा, भजे आता पण खायचे, नंतर पण ज्याला खा वाटलं त्यांनी खायचं. पण मला पोहे खायचे नाही. खावंच लागते सगळ्यासोबत. का म्हणजे आधीच पाऊस पडायला. पाऊस पडायला तर चहा पियायला पाहिजे ना. चहा पिऊन नाही जेवण जायला. अजिबात जबरदस्ती आहे गडे माझ्या इथं. ज्याला जे आवडत नाही त्याला तरी ते खावंच लागणार आहे. हे अजिबात आहे. आणि हे पोरग कधी ना कोरियन ड्रामा बघणार. आज कोरियन ड्रामा बघायलाय, कारण हे फायटिंगचं आहे म्हणून बघायलंय. का आणि ते आणि बीटीएस बरं बघू वाटत नाही. अगो बोलू नकोस, मार खातो बेटा. मग चपटा पडते तुझ्या गालावर. कोरियनचं बरं बघायला ड्रामा. हा, फायटिंगचा आहे म्हणून बघायले. बघा गाईज, असे बी पोरा असतात. इथं फायटिंग आहे.
आणि हे काय करते माहिती आहे का, ज्याला ह्याला जे रील्स वगैरे आवडले ना, ज्या रील्स मध्ये कोणत्या मूवी असली की ड्रामा असले ते हे मला टाकते आणि मला म्हणते हे मला लावून दे. स्वतः लावून बघत नाही, मला म्हणते लावून दे म्हणून. तुला जास्त मोबाईल मधलं कळते ना म्हणून म्हणते. आता घेतलीस की पोराची साईड? मग एवढे घेऊन ये पोराची साईड. मी दोघांची साईड घेतो, मला दोघंही सारखेच असतात. चल मग बनव बरं माझ्या नावची खिचडी. पोहे कॅन्सल कर. आता बोलते बंद झाली की. दोघांच्या तुमचं काही बनवणार. पोळी बनवते. पोहे त्याला आवडतात की, पण पोळी बनवते. पोळी मी खाईना, मला सँडविच खायचं यार. करून दे. नाही माही, मला सँडविच खायचं आणि मी थोड्या वेळाने सँडविच खाणार. तुम्हाला पण दाखवते. तर चला, फिलहाल तर आता हे भजे खाऊन घेते. खावंच लागते नसता. आता कॅमेरा समोर काही म्हणणार चालली, कॅमेरा बंद केलं की मला नळलं दाबते. त्यामुळे गाईज आता मी पोहे खाते, थोडेसे आवडणार तरी पण खावंच लागते. आणि थोडे भजे खाते, मग तुम्हाला भेटते. ओके. एवढा वेळ लाईट नव्हती तर आम्ही सँडविच केलं पण आणि खाल्लं पण. आणि जस्ट आत्ता लाईट आली आणि मी तुम्हाला दाखवते की मी काय केलं. हे बघा, सगळं किचनचं तहेस मेहस करून टाकलं मी. आणि इथे एक उरलंय ते मी नंतर करून खाणार आहे. हे 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 माझं असंच राहते. जेव्हा मी ब्लॉग वगैरे काही नवीन करते ना, तेव्हा काही ना काही होतेच असं म्हणजे. आणि हां, आज गुरुवार आहे ना, तर लाईट जातेच. मी विसरले होते. तर तुम्ही बघू शकता इथं हे खूप सारं उरलेलं आहे आणि खाली ब्रेड पण आहे. तर मी थोड्या वेळाने अजून करून खाते. संध्याकाळी जेवण करायचं नाही डायरेक्ट. आज फक्त ह्याच्यावर सँडविचवर. एका दिवसात सगळं पार. रील पोस्ट केली तर मम्मीची रिॲक्शन कशी आहे रील? छान आहे. चला बरं, स्प्राईट आणा माझ्यासाठी. खूप जास्त रील आवडते आणि मी टीव्हीवर बघत आहे माझं फेवरेट सौरभ जोशीचे ब्लॉग्स. एक दिवस त्यांना रिअल लाईफमध्ये पण भेटेलच. ड्रीम आहे. सो आणि तुम्हाला एक चटपटा सांगते. हे भात आहे, भाताचं मधलं पाणी बाहेर पडू लागलं म्हणून मी पाणी भरून एवढं ठेवलं. आता बाहेर येणं चाललं ते. सो रात्री आहे ना, मला गरबा खेळायला जायचंय गल्लीमध्येच, दुसरं कुठं नाही आहे, मैत्रिणीसोबत. तर पाऊस पडायला आणि तिनं म्हटली आता येऊन म्हणून गेली की जाऊया आपण. जर पाऊस पडणार गेला तर बघूया. आता रात्री भेटते मी तुम्हाला. सो गाईज, गरबा खेळायचं मी कॅन्सल केलं कारण बाहेर पाऊस पण पडायला आणि एक मूड पण नाही आहे माझा. कारण तिने येते 8:30ला तिच्या ट्यूशनहून आणि मी 15-20 मिनटामध्ये कायच तयार होणार. आणि कधी जायचं, कधी खेळायचं, 10-10:30ला तर संपणारच. त्यामुळं कॅन्सल केलेलंच बरं. आणि एक व्हिडिओ इथंच संपवणार मी. आणि एक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो थँक्यू सो मच.